तालुक्यात अवकाळी पावसानं केले शेतीचं नुकसान, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेलं पीक झाले जमीनदोस्त। रायगड जिल्हा भाताचं कोठार मानले जाते। रोहा तालुक्यातील तिसे, पुगाव, चिंचवली, वरसगाव, पुई या भागात प्रचंड शेतीचं नुकसान झाले। शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना करायचे काय असं प्रचंड मोठं संकट आलंय। प्रांत अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी यांनी शेतीच्या बांधावर जाऊन थेट पाहणी केली आहे। पंचनामे करण्याचे आदेश दिले। गावातील शेतकऱ्यांनी काहीसं समाधान व्यक्त केलंय। 22 भात लावतो आम्ही। हा तर खर्च जवळजवळ 25,000 एकरी, जवळ 25,000 खर्च होतो पलीकडे जवळ। ते ट्रॅक्टर अमुक तुम्ही घेतल्यानंतर तो खर्च सगळा होतो त्याला। मजुरी हल्ली 400-500 रुपये मजुरी जाते त्याची। अशा प्रकारे जवळ 25,000 ते 30,000 पण एकरी खर्च होतो सगळा। हे ट्रॅक्टर घेऊन नांगरकी अमुक तुम्ही सर्व आलेलं होतं आणि अचानक अवकाळी पाऊस आणि लांबलेला पाऊस पण लांबला आणि अचानक मोसमी पाऊस पण सुरू झाला। त्याच्यामध्ये हे जे नुकसान झालेलं आहे तर ते आम्ही 100% त्याचे पंचनामे करणार आहोत आणि हे नुकसान 100%च आहे। आमच्या कृषी अधिकाऱ्यांचं पण म्हणणं आहे, तर त्याप्रमाणे पंचनामे करणार आहोत आम्ही। आणि जे शासनाच्या दराने जे अनुदान जे देय आहे ते आम्ही सगळे देण्यासाठी प्रस्ताव शासनाला पाठवत आहोत।